Food quality was superb. मैं तो first time आई हूँ. I am from Kolhapur, but I loved the food. I enjoyed it. Serving is superb. Everything is good. Very nice. 4 मसाला पापड़ 4 वही है क्या? नमस्कार मंडळी, मी सिद्धू DSP किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतोय. आज मी आलेलो आहे नांदेड मधील पहिल्या बांबू थीम रेस्टॉरंट मध्ये, ज्या ठिकाणी आपल्याला मिळतं प्युअर व्हेज जेवण. तर या ठिकाणी आपल्याला काय काय स्पेशल भेटतंय आज आपण पाहणार आहोत. चला तर मग. हे नांदेडमधील पहिलेच बांबू थीम प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळीकडेच बांबूची थीम पाहायला मिळते. यासोबतच आपल्याला या ठिकाणी ओपन गार्डन सुद्धा दिलेलं आहे. अपन पनीर अंगारा भी बना रहे अपन, ठीक है. यस, ये अपन पहले जिंजर डालेंगे, गार्लिक डालेंगे, उसके बाद अपना चॉप मसाला, ये ऑनियन ग्रेवी, ये टोमेटो ग्रेवी और थोड़े इंडियन स्पाइसेस. ये चीज, पनीर ग्रेट, थोड़ा कैप्सिकम, हल्का क्रीम, थोड़े बटर, ये 8 पीसेस पनीर. ओके, थोड़ा और क्रीम मार के हल्का पिकअप. ये पिकअप हो गया आपका पनीर. गार्लिक ब्रेड विद चीज है. मसाला पापड़ तुम्हारा है क्या? वेज मंचूरियन ड्राई है, वेज मंचूरियन ड्राई है, पनीर चिली ड्राई है, पनीर चिली ड्राई है, वेजिटेबल कटलेट है, फिंगर चिप्स है. चलो पिकअप करो. 4 मसाला पापड़ 4 वही है क्या? नमस्कार दादा. नमस्कार दादा. आपलं नाव? रोहित पाटील. आणि मग आपल्या हॉटेलची सुरुवात कधी झालेली नेमकी? आपले हॉटेलची सुरुवात जवळपास 1 वर्ष झालंय आता. 10 जून रोजी ओपनिंग झाली होती 2023 मध्ये. आणि मग मी आल्यावरती असं पाहिले की सगळीकडे बांबू थीम दिसतंय आपल्याला. तर मग हा कन्सेप्ट कसा सुचला? आपल्या नांदेडमध्ये ओपन गार्डन रेस्टॉरंटच नाही एकही त्या टाइमला नव्हतं, आणि आपण बांबूची थीम थोडी नवीन आहे त्यामुळे बांबूची थीम ठेवली इथं, आणि ते खूप चांगलं अट्रॅक्शन झालं आणि सक्सेसफुल पण झालं. या ठिकाणी मग आपण ग्राहकांना स्पेशल काय देतोय? आपल्याकडे आपलं हॉटेल ॲक्च्युली मल्टी क्युझिन आहे, त्यामुळे आपल्याकडे प्रत्येक आयटम भेटून जाईल, कॉन्टिनेंटल पासून ते तंदूरपर्यंत. आपली स्पेशल मेन कोर्समध्ये पनीर अंगारा म्हणून भाजी येते, प्रॉपर आग लावून वगैरे सिझलरमध्ये भाजी येईल. स्टार्टरमध्ये चायनीज सिझलर आहे, तंदूर सिझलर आहे, इटालियन सिझलर सुद्धा भेटेल आपल्याकडे. डेझर्टमध्ये आपल्याकडे सिझलिंग ब्राउनी भेटेल, आपल्याकडे स्वीट्स भेटतील 2-3 प्रकारचे, जामून भेटतील, रसगुल्ला भेटेल, आईस्क्रीम भेटेल. रोटीमध्ये आपल्याकडे खूप व्हेरायटी आहेत, जसं की नान भेटेल, बटर नान, गार्लिक नान, लच्छा पराठा भेटेल, मिरची रोटी भेटेल. आपल्याला बऱ्याच व्हेरायटी आहेत आपल्या रोटीमध्ये. आपला रेस्टॉरंटला रिस्पॉन्स एकदम छान दिला आहे या नांदेडकरांनी आपल्या. आम्ही खूप खूप आभार मानतो त्यांचा. यासोबतच जर कोणाला पार्टीज इव्हेंट वगैरे करायचे असेल तर याची कशी सुविधा आहे आपल्या इथे? आपल्याकडे ओपन गार्डन आहे, आपल्याकडे इव्हेंट्स खूप झालेले आहेत आणि आपण करू पण. आपल्याकडे 200 ते 250 लोकांचे प्रॉपर एकदम फंक्शन्स कार्यक्रम होतात, बर्थडे पार्टी होतात, किटी पार्टी होतात, BC पार्टीज होतात, सगळं होईल आपल्याकडे. आतापर्यंत ज्यांनी कोणी आपल्याला भेट दिले नाहीत, नक्की एकदा व्हिजिट द्या आम्हाला. आपण पनीर अंगारा टेस्टसाठी घेतलेला आहे, त्यानंतर पनीर बहारुकी चमन आहे, चायनीज सिझलर घेतलेला आहे, यासोबतच मॉकटेल्स आहे, आणि रोटीमध्ये जर पाहायला गेलं तर आपण इथे पराठा घेतलेला आहे, त्यानंतर तंदूर रोटी आहे आपल्याकडं, आणि बटर गार्लिक नान घेतलेला आहे. आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत कसं आहे ते आहे. तर आता मेन कोर्स मध्ये आपण जी पनीर अंगारा दिलेली आहे ती आपण टेस्ट करून पाहणार आहोत.
ही जी भाजी आहे ती मीडियम स्पायसीमध्ये येते आणि याची टेस्टसुद्धा एक नंबर आहे. जर आपण कधी नांदेडमध्ये आलात आणि आपल्याला प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये जेवण करायचं असेल तर आमंत्रण हॉटेलला एक वेळेस नक्की व्हिजिट करा.